दक्षिण अमेरिका. नुसतं नाव ऐकलं तरी डोळ्यासमोर काय येतं? एक असा खंड जिथे संस्कृती, इतिहास आणि निसर्ग यांचा एक इतका अद्भुत संगम झालाय. चला, आज आपण ह्याच मिश्रणाचा, ह्याच फ्युजनचा शोध घेऊया. पण विचार करा, इतकी प्रचंड विविधता, म्हणजे 12 देश, 43 कोटींपेक्षा जास्त लोक, या सगळ्यांना एकत्र जोडणारी, त्यांची एक ओळख बनवणारी गोष्ट नक्की कोणती असेल? हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला थेट या खंडाच्या मुळाशी घेऊन जातो. आणि याचं उत्तर माहिती आहे, कुठल्या एका गोष्टीत नाहीये. ते दडले आहे एका प्रक्रियेमध्ये, आणि ती प्रक्रिया आहे मिश्रण, किंवा आपण ज्याला म्हणतो फ्युजन. बरं, तर मग हे मिश्रण नक्की आहे तरी काय? ते समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्या जागेकडे, त्या भूमीकडे बघावं लागेल जिथे ही सगळी कथा घडली. दक्षिण अमेरिकेचा भूगोल म्हणजे खरं तर टोकाच्या विरोधाभासांची एक मालिकाच आहे. विचार करा, एका बाजूला जगातील सगळ्यात लांब पर्वतरांग अँडीज, तर दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेली ॲमेझॉन नदी. इतकंच नाही, जगातील सगळ्यात कोरडं वाळवंट अटाकामा तेही इथेच, आणि जगातील सर्वात उंच धबधबा एंजल फॉल्स तो सुद्धा इथेच. आणि फक्त अँडीज पर्वतरांगेचा विचार केला ना, तर त्याचा विस्तार बघा. ही काही साधीसुधी पर्वतरांग नाहीये. ही तर जणू 7 देशांना जोडणारी एक नैसर्गिक भिंतच आहे. तिची भव्यता खरंच शब्दात मांडणं कठीण आहे. पण गंमत अशी आहे की ही सगळी भौगोलिक टोकाची परिस्थिती फक्त दिसण्यासाठी नाही आहे, याच्यातच संपत्ती दडलेली आहे. उदाहरणार्थ, अटाकामासारखा रखरखीत वाळवंट, पण तिथे तांबे, सोनं आणि नायट्रेट्सचे प्रचंड साठे आहेत. आणि यामुळेच तर चिली जगातला सगळ्यात मोठा तांबे उत्पादक देश बनला आहे. ठीक आहे, तर ही झाली भूमीची गोष्ट. आता वळूया इथल्या लोकांकडे. या खंडाच्या इतिहासाची जी वीण आहे ना, ती मुख्यत्वे 2 धाग्यांनी विणली गेली आहे. पाहूया तरी कोणते आहेत हे 2 धागे. इथे अक्षरशः 2 वेगवेगळी जगं एकत्र आलेली दिसतात. बघा, एका बाजूला आहेत हजारो वर्षांच्या मूळ निवासी परंपरा, क्वेचुआ आणि आयमारा लोकांसारख्या संस्कृती, आणि मग दुसऱ्याच बाजूला आहे युरोपीय वसाहतवादाचा जबरदस्त प्रभाव, जो आजही तिथल्या भाषेत, धर्मात आणि शहरांच्या रचनेत अगदी ठळकपणे दिसतो. आणि महत्वाची गोष्ट ही आहे की इथे एका संस्कृतीने दुसऱ्या संस्कृतीला पूर्णपणे संपवून टाकलं नाही, उलट त्या एकमेकांमध्ये मिसळून गेल्या. ह्याच प्रक्रियेला समन्वयवाद किंवा सिंक्रिटिझम असं म्हणतात. म्हणजे काय, तर मूळ लोकांच्या श्रद्धा आणि कॅथोलिक धर्माचे विधी एकत्र आले आणि त्यातून काहीतरी तिसरंच अगदी नवीन तयार झालं. बरं, मग या सगळ्या मिश्रणाचा परिणाम काय झाला, त्यातून काय निर्माण झालं? चला, आता आपण त्यातून जन्मलेली ती सळसळती जिवंत संस्कृती पाहूया. हे फक्त इतिहासाच्या पुस्तकातलं पान नाहीये. या अनोख्या मिलाफातूनच दक्षिण अमेरिकेची खरी ओळख घडली. ती ओळख जी आज पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. याची काही एकदम भन्नाट उदाहरणं बघायची झाली तर ब्युनोस आयर्सचा टँगो डान्स आठवा, किंवा ब्राझीलचा जगप्रसिद्ध कार्निवल. इतकंच काय, पेरूचं जेवण घ्या किंवा कुस्को शहरातली घरं बघा. या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला तो मूळ वारसा आणि बाहेरून आलेले प्रभाव यांचा एक सुंदर संगम दिसेल. आणि खरं तर हेच या सगळ्या विश्लेषणाचं सार आहे की हा फक्त 2 गोष्टींचा मिलाफ नाहीये, तर त्यातून एक पूर्णपणे नवीन, एक सळसळती आणि विविधरंगी ओळख निर्माण झाली. आणि तीच आज दक्षिण अमेरिकेची खरी ओळख आहे. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. ही मिश्रणाची जी प्रक्रिया आहे ना, ती काही इतिहासात थांबलेली नाहीये. ती आजही सुरू आहे, आजही विकसित होतीये. चला पाहूया आजच्या काळात तिचं स्वरूप कसं बदलतंय. या सगळ्या देशांचा मिश्रणाचा इतिहास जरी सारखा असला तरी प्रत्येकाने स्वतःची एक वेगळी ओळख जपली आहे. जसं की ब्राझीलला ओळखलं जातं त्याच्या प्रचंड अर्थव्यवस्थेसाठी, तर बोलिव्हिया ओळखला जातो त्याच्या मजबूत मूळ निवासी वारशासाठी, आणि चिली, तो तर जगातला सर्वात मोठा तांबे उत्पादक आहे. आणि आजच्या काळात तर जागतिकीकरण आणि मूळ निवासी हक्कांसाठी ज्या चळवळी उभी राहत आहेत, त्या या मिश्रणाला एक अगदी नवीन वळण देत आहेत. त्यामुळे या खंडाची ओळख स्थिर नाहीये, ती सतत बदलत राहतीये. मग साहजिकच एक मोठा प्रश्न उभा राहतो की जसजशा या संस्कृती एकमेकांत आणखी मिसळत जातील, तसतसं पुढच्या काळात, पुढच्या 100 वर्षांत दक्षिण अमेरिकेची ओळख कोणतं नवं रूप घेईल, ह्याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देणार आहे.